शिवाय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन देहू पोलिसांनी कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करून जबरदस्तीने 5 लाख रुपये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 जणांवर देहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 4 जणांना अटक केली आहे। हा प्रकार उघडकीस आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे। हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:15 ते 11 फेब्रुवारी सायंकाळी 6च्या दरम्यान सिम्बायोसिस कॉलेज जवळील 7 कॅफे मायाज लॉज येथे तसेच गहुंजे स्टेडियम येथे घडलाय। अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत। तर शंकर गोरडे, मुन्ना स्वामी, देहू पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर IPC 363, 384, 385, 120B 34 नुसार गुन्हा दाखल केलाय। याबाबत वैभव सिंग चौहान याने देहू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चौहान हा तरुण किवडे येथील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकतो। तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो। देहू पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अंमलदार आणि इतर आरोपींनी संगनमत करून चौहान याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला। त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास कॉलेजच्या जवळील 7 कॅफेमधून अपहरण केले। तेथून चौहान याला मायाज लॉज गहुंजे स्टेडियम येथे नेऊन तिथून देहू पोलीस ठाण्यात आणले। चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी दिली। कारवाई टाळायची असेल तर 20 लाख रुपयांची मागणी केली। पोलिसांसह इतर आरोपींनी धमकी दिल्याने घाबरलेल्या चौहान यानं त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यावर गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे 4,98,000 रुपये देण्यास भाग पाडल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। पुढील तपास देहू विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुट पाटील हे करीत आहेत। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, देहू। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।